तुमच्या भेटीला पुन्हा एक नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे. गोष्टीचं नाव आहे आईची किंमत. गरीब घरात जन्मलेल्या छोट्या मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला. आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विद्रूप आणि क्रूर दिसत असे. तिच्या याच रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते. तिच्या भयावह दिसण्यामुळे तिला कामही मिळेना. बांधकाम मजूर म्हणून काबाड कष्ट करत तिने संसार गाडा ओढला. मुलाला शिक्षण दिले, मोठे केले. आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मीयता वाटली नाही. कारण ती इतर 4-4 आईसारखी सुंदर नव्हती. उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोंबकळलेली त्वचा, निकामी झालेला डोळा, बेडबोट पाहणे मुलाला टाळत असे. त्याने कसेबसे शिक्षण पूर्ण केले. शहराबाहेर जाण्याचे ठरवले. तिथेच नोकरी सुरू केली आणि संसारही थाटला. आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे. मुलाने आईशी नाते तोडले, परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो पाठवीत असे. अनेक वर्षे लोटली, परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच, पण चौकशीचा साधा फोनही केला नाही. एक दिवस मनी ऑर्डर परत आली. त्याचबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली. क्षणभर तो स्तब्ध झाला. आईला आयुष्यभर पाहिलेच नाहीच. शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही. या पश्चात्तापाने त्याने गावाकडे धाव घेतली. आईच्या झोपडीवजा घराला कुलूप होते. गावकरी कुत्सित नजरेने मुलाकडे पाहत होते. मुलगा शरमेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला. चावी घेतली आणि घरात शिरला. त्याला बालपणीचे दिवस आठवले. घरात मोजकेच सामान होते. एक ट्रंक होती आणि त्यात एक बरणी पैसे साठवलेले होते. बरणीखाली एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते, बाळा, आज ना उद्या तू नक्की येशील. त्यावेळेस मी जिवंत असेन की नाही माहीत नाही. मी ही अशी अडाणी, तू मला भेटायला यावं, तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही. पण बऱ्याच गोष्टी तुला सांगायच्या होत्या, त्यांना ऐकताच तू निघून गेलास. म्हणून शेजाऱ्याच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी लिहून घेत आहे. तुझ्या रूपावरून माझा तिरस्कार करत आलास, ती माझी अवस्था तुझ्यामुळे झाली. तान्हा बाळ असताना तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास. तुला वाचवण्यासाठी मी धावले, तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी अर्धी जळाली. परंतु तू वाचलास, हेच समाधान. तुझे बाबा सोडून गेले, कष्टात दिवस काढली, हे सगळं सांगायला सवड मिळाली नाही. जेव्हा हातपाय थकून जागी बसले, तेव्हा तू ऐकायला जवळ नव्हतास. तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत. या बरणीत जमा करून ठेवले आहेत. तुझ्या मुलांना यातून खाऊ दे. तूच तुझ्या पैशांनी दिला आहेस असे सांग. नाहीतर त्यांना चांडाळणीसारखे दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही. नेहमी सुखी राहा. देव न करो तुझ्यावर कधी असा प्रसंग येऊ. आणि कधी आलाच तर लक्षात ठेव, रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे. जो माणसाचे मन जाणतो तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो. पत्र वाचून मुलगा धाय मुकलून रडू लागला. त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला ट्रंकेत ठेवलेली आईची साडीच कामी आली. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही गोष्ट? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.